आणि आताची मोठी बातमी समोर येते। बाळासाहेब थोरात यांची पुण्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा होतीये। उमेदवारीवरनं नाराज असलेले आबा बागुल हे बैठकीला गैरहजर आहेत। रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल हे मात्र नाराज आहेत। हे दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे आबा बागुल आजच्या बैठकीला हजर नाहीयेत। पुण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडतीये। रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय धंगेकरांच्या उमेदवारीवर मात्र आबा बागुल नाराज आहेत। राजकारण हा मनाचा खेळ आहे। घरामध्ये जसं असतं तसंच इथे चालतं। त्यामुळे तसं काही नाही, कोणी नाराज असेल तर ते आम्ही समजूत काढू, बरोबर घेऊ, ते जोरदार काम करतील, काही काळजी करू नका। आणि हे तर गटतट हा विषय कोणत्या पक्षामध्ये नाही, थोडंफार असतंच ना याच्यामध्ये। असतं माझं ते काँग्रेसचं एवढंच आहे की आम्ही उघड आहे, आम्हाला लोकशाही जास्त आहे आमच्यामध्ये। त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी दिसत असल्या तरी आम्ही कदाचित एखाद्या विषयावर मतभेद असतो, परंतु पुन्हा एकत्र येऊन काम करण्याची क्षमता सुद्धा काँग्रेसचीच मोठी आहे।